गुड इव्हनिंग एव्हरीवन. कुठे आयुर्वेदा याच्या एनटीटी क्लासेसमध्ये मराठीच्या 24व्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दिस इज अ 24th लेक्चर. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं डिस्कशन मेथड. पुढं आपण जातोय इन द सिलेबस. त्यामध्ये सॉरी क्वेश्चन आन्सर मेथड पण झाली होती, तरी पण आपण एकदा रिव्हिजन करूया. क्वेश्चन आन्सर मेथडमध्ये प्रामुख्याने कंटिन्युअस इंटरॅक्शन थ्रू क्वेश्चनिंग असतं. म्हणजे जसं एखादा टॉपिक तुम्हाला शिकवायचा आहे आणि त्या टॉपिक रिलेटेड विद्यार्थ्यांकडून तुम्ही आयदर प्रश्न घेऊ शकता किंवा तुम्ही प्रश्न विचारून त्यांच्यातली उत्तरं घेत घेत ते कंटिन्युअस प्रोसेस तुम्ही करू शकता. मग याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स असतात बघा. रिकॉल क्वेश्चन्स. समजा आता आपण लहान मुलांना शिकवतोय, त्यांना विचारतोय तर बारचौक किती, बेचा पाडा म्हणून दाखव. हे सगळे क्वेश्चन्स कसे झाले, रिकॉल क्वेश्चन झाले. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स. आता पायथागोरसचा थेरम शिकवतो एखादा गणिताचा शिक्षक, तर अशामध्ये सुद्धा त्याच्या रिलेटेड काही कॉन्सेप्ट असतात, ते त्या विद्यार्थ्यांना कळलेत का, याला म्हणतात कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स. त्यानंतर अनालिटिकल क्वेश्चन्स. आणि अनालिटिकल क्वेश्चन मध्ये आपण प्रामुख्याने बघतो की एखाद्या गोष्टीचे अनालिसिस व्यवस्थित करून सांगा, अशा पद्धतीचे जे क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये सगळी मीमांसा करायची असते, असे सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात. म्हणजे वात दोषाची कर्मे, आपण क्रियाशय या विषयामध्ये बघतोय. वात दोषाची कर्मे प्रामुख्याने कुठल्या कुठल्या अवयवांशी निगडित आहेत याचं अनालिसिस किंवा याचं स्पष्टीकरण तुम्हाला करता येईल का, असा एक प्रश्न विचारणे. हे मग त्या आन्सर्स मध्येच तुम्हाला बराचसा तो टॉपिक शिकवण्यात येतो किंवा शिकवता येतो. त्यानंतर मेटाकॉग्निटिव्ह क्वेश्चन्स, ते सुद्धा असेच असतात बऱ्यापैकी. त्यानंतर एज्युकेशनल रोल. एज्युकेशनल रोल मध्ये बघा, जर तुम्ही क्वेश्चन्स भरपूर सोडवले किंवा भरपूर क्वेश्चन्स शी इंटरॅक्शन केलं विद्यार्थ्यांची, तर त्याच्यामधून मिसकन्सेप्शन जे असतात ते दूर होऊन जातात. अटेन्शन खूप चांगलं मेंटेन राहतं वर्गामध्ये, विद्यार्थी तुमच्या लेक्चरला नेहमी हजर असतात. त्यानंतर एन्करेजेस थिंकिंग. प्रत्येक प्रश्नामागे प्रत्येक विद्यार्थ्याला अटेंटिव्ह राहावं लागतं आणि तो प्रश्न आपल्या तर विचारणार नाहीत सर किंवा मॅडम, ह्यामुळं त्यांच्यामधली नेहमी थिंकिंग प्रोसेस सुरू असते. इफेक्टिव्ह क्वेश्चनिंग ट्रान्सफॉर्म टीचिंग फ्रॉम ट्रान्समिशन टू इन्क्वायरी. आता बघा, आपण पुढचा मुद्दा बघतोय, कॉन्सेप्ट ऑफ बेसिक टीचिंग स्किल. त्याच्यामध्ये टीचिंग स्किल्स आर मायक्रो लेवल इन्स्ट्रक्शनल बिहेवियर दॅट आर ऑब्झर्वेबल. आपण ज्या गोष्टी बघू शकतो त्या आर ट्रेनेबल. ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपण ट्रेन करू शकतो. ऑब्झर्वेशनल म्हणजे काय, तर पीजीच्या विद्यार्थ्यांना आपण काही गोष्टी डायरेक्टली ट्रेन करायला देतो, तेच यूजीच्या विद्यार्थ्यांना आपण ऑब्झर्व करायला सांगतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही अपेंडिक्सचे ऑपरेशन करताय आणि बीएमएसच्या विद्यार्थ्यांना फक्त ते तुम्ही त्याच्या बेसिक बेसिक स्टेप्स दाखवणं, त्याचे कॉम्प्लिकेशन्स दाखवणं, इतक्या गोष्टी तुम्ही करू शकताय. ठीक आहे, एक सेकंड. तर त्यामध्ये ट्रेनिंग आपण अपेंडिक्सच्या आजाराची आपण त्या विद्यार्थ्यांना देतो. तर ते कुठले विद्यार्थी झाले, पीजीचे विद्यार्थी. त्यांना सुरुवातीला ते केस टेकिंग घ्यायला सांगतो. त्यानंतर ते केस टेकिंग झाल्यानंतर ते विद्यार्थी काय करतात, तर ते विद्यार्थी असिस्ट करतात त्यांच्या सिनियर्सला किंवा तुम्हाला. आणि नंतर सगळ्यात शेवटी त्यांना तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग झाली की प्रत्यक्ष पेशंटवर ट्राय करायला देतात. मग त्यांनी परफॉर्म केलं ऑपरेशन की त्याला फीडबॅक देतात. हे झाले ऑब्झर्वेशनल बिहेवियर, मायक्रो लेवल इन्स्ट्रक्शनल बिहेवियर. डायरेक्ट इन्फ्लुएन्स लर्निंग आउटकम. अशा प्रकारे सुद्धा डायरेक्ट आपल्याला त्यांनी इन्फ्लुएन्स करणारे लर्निंग आउटकम आपल्याला बघायला मिळतात. दे ऑपरेट ऍट द एक्झिक्युशन लेवल ऑफ टीचिंग. जेव्हा एक्झॅक्ट एक्झिक्युशन करतो तेव्हा, अनलाईक मेथड विच ऑपरेट ऍट द स्ट्रॅटेजिक लेवल. स्ट्रॅटेजिक लेवलमध्ये हे होत नाही, पण एक्झिक्युशन लेवल ऑफ टीचिंग तुम्हाला प्रत्यक्ष अपेंडिक्सचे ऑपरेशन विद्यार्थ्यांना करताना बघायचे आणि ते बरोबर करतायत की नाही त्याच्यानुसार इम्प्रूव्हमेंट सांगायचे.
हे झालं एज्युकेशन लेवल ऑफ टीचिंग. आता बघा, बेसिक टीचिंगचे जे स्किल्स आहेत त्यामध्ये त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये बघा, इस्टॅब्लिशिंग अ रिलेव्हन्स. तुम्हाला तुमच्याशी निगडीत काही नॉलेज आहे का ते एक हे करावं लागतं. त्यानंतर ऍक्टिव्हेटिंग प्रायर नॉलेज. नॉलेज प्रायर आहे का, सुरुवातीला थोडंफार माहिती आहे का बाबा यांना अपेंडिक्स बद्दल, जेणेकरून मग तुम्ही त्याचे कॉम्प्लिकेशन सांगणार आहे, किंवा एखादी आर्टरी मध्ये काही प्रॉब्लेम आला तर ती कशी लायगेट करायची, किंवा कॉटरायझेशन करून ब्लड कसं स्टॉप करायचं, इंटरनल ब्लिडिंग कसं थांबवायचं. त्यानंतर क्लॅरिफाईंग ऑब्जेक्टिव्ह. मी हे सगळं अपेंडिक्सच्या केसच्या संदर्भात तुम्हाला उदाहरण देऊन समजून सांगतो. त्यानंतर क्लॅरिफाईंग ऑब्जेक्टिव्ह, जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत दिलेले, ते ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित क्लिअर आहेत का. त्यानंतर क्रिएटिंग क्युरियोसिटी. सरते शेवटी विद्यार्थ्यांना एखादा असा शेवटी प्रश्न विचारून सोडून द्यायचं, जेणेकरून त्यांच्यामध्ये त्या टॉपिक बद्दल जिज्ञासा असायला पाहिजे. ठीक आहे. उदाहरणार्थ, त्यांना असं एखादा पेशंट सांगायचा की ज्यामध्ये परफोरेटेड अपेंडिक्सची केस आहे, आणि तो पेशंट आला तुमच्याकडे आणि 48 तासाच्या आत त्याच्यावर कुठली शस्त्रक्रिया करायची, किंवा त्याला निलबाय माऊथ ठेवायचं की निलबाय माऊथ नाही ठेवायचं, हे रिअल लाईफ सिनेरिओ तुम्ही त्यांना सांगून द्यायचं. आणि त्यांना म्हणायचं की मी तुम्हाला उद्या ही गोष्ट विचारणार आहे. याच्यामुळे काय होणार, त्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरियोसिटी डेव्हलप होणार. हे झालं बेसिक टीचिंगचे स्किल्स, त्याची कॉम्पोनंट्स. आता कॉग्नेटिव्ह इम्पॉर्टन्स काय, प्रिपेअर्स वर्किंग मेमरी, रिड्युसेस कॉग्नेटिव्ह लोड, एनहान्सेस रेडीनेस टू लर्न. याच्यामुळं काय होणार, ते घरी जाऊन थोडंसं प्रिपरेशन करणार, त्याला म्हणतात प्रिपेअर वर्किंग मेमरी. त्यानंतर आहे रिड्यूस कॉग्नेटिव्ह लोड, त्यांच्यामध्ये कॉग्नेटिव्ह लोड कमी होणार. त्यानंतर इन्हान्सेस रेडीनेस टू लर्न, ते चांगल्या पद्धतीनं अभ्यास शिकून घेण्यासाठी रेडी राहणार. त्यानंतर आहे एक्सप्लेनेशन, कशाचं स्किल. एक्सप्लेनेशन जे आपण करतो ते सुद्धा चांगलं एक्सप्लेनेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. सर आले, सरांनी अपेंडिक्सचे ऑपरेशन किंवा टॉन्सिलचे ऑपरेशन करतात कसं करतात दाखवलं आणि निघून गेले, याच्यापेक्षा त्याच्या स्टेप्स मध्ये काय बारकावे असतात, कुठं लक्ष द्यायचं, आर्टरी किती डीप असते, किती चा तुम्हाला तिथं स्टिच घ्यायचे, किती च्या अंतराने स्टिच घ्यायचे, स्टिचचे ते टाईप्स, ते जेवढं तुम्ही डिटेल एक्सप्लेन करत जाल त्या विद्यार्थ्यांना, तेवढं त्याच्यात सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी व्हायला लागतील. त्यानंतर आहे सगळ्यात पहिले एक्सप्लेनेशन मध्ये काय असतं, लॉजिकल सिक्वेन्सिंग. आता तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा आता आपण उदाहरणावर थोडं स्विच होऊ, टॉन्सिलचं ऑपरेशन आहे, ईएनटीचं आहे. तर टॉन्सिलच्या ऑपरेशन मध्ये काय सिक्वेन्स असतो लॉजिकल, हा तुम्ही डिझाईन करून त्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. केस टेकिंग घेतली, केस टेकिंगच्या नंतर त्याला वारंवार त्या चाइल्डला किंवा त्या मुलाला किंवा त्या पेशंटला पेडियाट्रिक्सच्या वारंवार सर्दी होते. तर सर्दी होते म्हणजे आठवड्यातून रोज असते, महिन्यातून रोज असते, वर्षातून रोज असते, की महिन्यातून एक वेळा असते, आठवड्यातून एक वेळा असते, मग याची इंटेन्सिटी किती, मग त्याला त्याच्यामुळं किती टॉन्सिल सुजतात त्या विद्यार्थ्याचे किंवा त्या स्टुडंट्सचे किंवा त्या पेशंटचे, हे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर तो जो पहिला स्टेप झाली आयडेंटिफाय द पेशंट, सेकंड सिलेक्शन ऑफ द पेशंट. मग तो सिलेक्ट झाला, त्यानंतर फिटनेससाठी तुम्ही एमडी फिजिशियनकडे पाठवणार, फिजिशियनने सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर मग तुम्ही त्या पेशंटला सर्जरी सर्जरी करता तुम्ही ओटी मध्ये घेतलं, ओटी मध्ये घ्यायच्या आधी ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घेतले, हे सगळं फिटनेस मध्ये आलं. त्याच्यानंतर मग त्या पेशंटच्या नातेवाईकांना कन्सेंट घेतली, त्यानंतर तुम्ही पेशंटला घेतलंय ओटी मध्ये आणि ऑपरेटिव्ह करतायत. ऑपरेटिव्ह मध्ये 3-4 ज्या मेथड्स आहेत त्याच्यापैकी एखादी पर्टिक्युलर मेथड तुम्ही सिलेक्ट केली, आणि कॉन्झर्वेटिव्ह सम सॉर्ट ऑफ रेमनंट टॉन्सिलच्या ठेवून बाकीच्या टॉन्सिल तुम्ही रिमूव्ह केला, आणि त्याच्यानंतर फॉलोअपला बोलवलं. ही झाली सिक्वेन्स. तर हा सिक्वेन्स तुम्हाला एक्सप्लेन करताना व्यवस्थित करता आला पाहिजे. त्यानंतर सिम्प्लिसिटी ऑफ लँग्वेज, प्रत्येक ठिकाणी मेडिकल लँग्वेज वापरून चालत नाही, लेमॅनसाठी किंवा विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत सांगणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर लॉजिकल सिक्वेन्सिंग खूप महत्वाचं आहे. ठीक आहे.
त्यानंतर त्यानंतर यूज ऑफ एक्झाम्पल्स मध्ये जसं आता मी तुम्हाला शिकवताना एक टॉपिकचे एक्झाम्पल्स देऊन समजावून सांगते. एनॉलॉजीज म्हणजे दृष्टांत देणे हे आयुर्वेदाचं जे प्रमुख आहे, तर ते सगळे गोष्टी तुम्ही सांगणं गरजेचं आहे. अजून एकदा एक छान असं एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला समजेल की जेव्हा आपण नवीन आलेले BMS चे फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतात आणि त्यांना तुम्हाला हे शिकवायचं असतं, होमिओस्टेसिस किंवा इरेथ्रोपोएसिस. तर त्यांना तुम्हाला बेसिकली जे रक्ताशी निगडीत ब्लड कनेक्टिव्ह टिश्यू असल्या कारणानं त्याचे जे काही स्ट्रक्चरल बदल आहेत ते तुम्हाला शिकवायचे असतात. तर मग तुम्ही त्यांना छान छान एक्झाम्पल्स देऊन शिकवू शकता. सगळ्यात पहिले त्यांना तुम्ही आता तुम्हाला हिमोग्लोबिन बद्दल काय माहित आहे, आता तुम्हाला ब्लडिंग टाइम बद्दल काय माहिती आहे, क्लॉटिंग टाइम बद्दल माहिती काय आहे, ब्लडचे वेगवेगळे जे कॉम्पोनंट्स आहेत ते कुठले आहेत, त्यानंतर ब्लडचे कॉम्पोनंट जे आहेत ते कुठल्या कुठल्या सेल्स असतात, RBC आहे, मग WBC चं काय काय काम आहे, असं छानसं तुम्ही त्यांना सिक्वेन्स वाईज शिकवू शकता. नंतर जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये तुम्ही एखादी केस तुम्ही त्यांना प्रेझेंट करू शकता की अमुक अमुक पेशंट आहे, तो तुमच्याकडे आलेला आहे, त्यांचे डोळे एकदम पांढरे फटक दिसत आहेत, हातापायावर थोडीशी सूज आहे, थकवा त्याला फार जाणवतो आहे. असा जो पेशंट असतो तो पेशंट कशाशी निगडीत असतो, असा जो पेशंट आहे तो तुमच्या आजाराच्या डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये बघायचा असतो. तर तो तुम्हाला पांडू या आजारामध्ये किंवा ॲनेमिया या आजारामध्ये आपल्याला बघायला मिळतो. असे जे पेशंट्स आहेत ह्या पेशंटचं डायग्नोसिस करणं, त्यांना चिकित्सा देणं हे त्या विद्यार्थ्यांना लॉंग केस आणि शॉर्ट केसच्या माध्यमातून तुम्ही शिकवू शकता. याच्यात काय झालं, पेशंटला तुम्ही काय दिलं तर त्यांना विद्यार्थ्यांना काय दिलं, छानसं एक्झाम्पल दिलं, त्यांना दृष्टांत पण सांगितले आणि इलिस्ट्रेशन्स वेगवेगळे पण वापरले. आता सायकोलॉजिकल बेसिसमध्ये काय होतं की लर्निंग रिक्वायर्स इंटिग्रेशन ऑफ न्यू इन्फॉर्मेशन विथ एक्झिस्टिंग नॉलेज स्ट्रक्चर. आता प्रत्येक वेळेसच आपण सगळ्या विद्यार्थ्यांना पांडूची केस किंवा ॲनिमियाची केस नाही सांगणार. प्रत्येक वेळेस थोडं थोडं नवीन आपण त्याच्यात ऍड करत जाणार. हा, मग आता एखादं उदाहरण म्हणून परत आपण सांगू विद्यार्थ्यांना की एक पेशंट आहे, सगळे प्रकारचे त्याचे तपासण्या झाल्यात पण त्याची HB काय वाढतच नाही. मग अशा पेशंटला तुम्ही कुठलं तपासणी सांगायला पाहिजे, तर मग तुम्हाला मग त्याला सांगता येईल की DNA लेवलवर काय बदल झालेत का, किंवा जेनेटिकली काही प्रॉब्लेमॅटिक झालंय का, सिकल सेल एनिमिया आहे का, ज्याच्याकडून ज्याच्यामुळे त्या रुग्णाचा HBच वाढत नाहीये. अशा वेळेस तुम्ही काय करणार, इंटिग्रेशन ऑफ न्यू इन्फॉर्मेशन. त्याला काहीतरी माहिती आहे की HB अमुक अमुक कारणाने वाढतो. तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्हाला जी काही लिमिटेड इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये अजून एक ऍड करा की इलेक्ट्रोफोरेसिस नावाची जी तपासणी आहे ती तुम्ही त्या पेशंटची करून घ्या, जेणेकरून जेनेटिकली काही HBच्या फॉर्मेशन मध्ये फोरेसिस नावाच्या तपासणीमधून ते क्लिअर होतील. अशा पद्धतीनं तुम्ही नवीन इन्फॉर्मेशन ऍड करा आणि त्याच्यामुळं एक छान असं ते विद्यार्थी तुमच्याकडून ऐकू शकतात. Explanation is the bridge between unfamiliar content and the learner cognition. अनफेमिलियर गोष्टी तुम्ही त्यांना शिकवायच्या हेच याचं मेन मोठं आहे. पुढचं आहे स्किल ऑफ क्वेश्चनिंग. प्रश्न विचारताना काय काय तुमच्याकडे असायला पाहिजे, तर ऍडव्हान्स रूल काय, स्टिम्युलस हायर ऑर्डर थिंकिंग, प्रमोट सेल्फ रिफ्लेक्शन, एनकरेजेस मेटाकॉग्निशन. गुड क्वेश्चन्स कसे कसे असतात, प्रोब्स क्वेश्चन, challenges assumption, promote
इंटेलेक्च्युअल ग्रोथ, हे सगळं पॉसिबल कशामुळे होतं? तर तुम्ही चांगले चांगले प्रश्न त्या विद्यार्थ्यांना विचारले आणि ही स्किल तुमच्यात डेव्हलप झाली. तर प्रत्येक वेळेस एखादा कठीण प्रश्न विचारून चालत नाही. काय काय वेळेस तुम्हाला विद्यार्थ्यांना हलके सोपे त्यांना येतील असे प्रश्न विचारावे लागतात. त्यामुळे काय होतं, त्यांना जर उत्तर यायला लागली तर पोरं लक्ष द्यायला लागतात वर्गामध्ये आणि टिंगलटवाडी करत नाही. त्यानंतर आहे स्किल ऑफ रिइन्फोर्समेंट. याचे फॉर्म आहेत व्हर्बल, प्रेज, तुम्ही त्यांची शाबासकी करायला पाहिजे. रिइन्फोर्समेंट म्हणजे त्या विद्यार्थी त्याला तो जे काय करतोय त्यानुसार त्याला गायडन्स करणे. तर रिइन्फोर्समेंट मध्ये व्हर्बल प्रेजेस करू शकता, नॉन व्हर्बल क्युजेस करू शकता. शाबासकी पाठीवर हात ठोपटण्यामुळे पण मिळते आणि शाबास तू तू अतिशय सुंदर त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, किंवा तू अतिशय सुंदर पद्धतीने क्रिकेट खेळतो आहे असं म्हणणं सुद्धा आहे. आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक शेवटी कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे त्या व्यक्तीच्या जे काही त्या विद्यार्थ्याचं जे काही अं, त्या विद्यार्थ्याला जो काही आता ते परफॉर्म करतोय स्टडीमध्ये किंवा लेक्चरमध्ये, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यामध्ये काही चुका करतो तो. उदाहरणार्थ, अपेंडिक्सचे ऑपरेशन करताय सर्जरीचा तृतीय वर्षाच्या पीजीच्या विद्यार्थी, आणि त्यांनी एखादा मॉब, ज्याला आपण कॉटनचा गोळा म्हणू किंवा कॉटन स्ट्रीप म्हणू किंवा बँडेज म्हणू, हे सगळं शेवटी काउंट करायचं असतं आणि अचानक तुमच्या असं लक्षात आलं की त्यांनी ते काउंटिंग विसरलं. सगळं ऑपरेशन केलं, सगळं शिकलेलं, सगळं प्रोसिजर केलं, आणि बिफोर ऑपरेशन आणि आफ्टर ऑपरेशन किंवा बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी त्या विद्यार्थ्याने तो जो परफॉर्म करतोय त्याच्याकडे तुम्ही सगळं धुरा दिलेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी बिफोर सर्जिकल प्रोसिजर किती कॉटन घेतले होते, आणि आता सर्जरी शेवट झाली, स्टिच विच केलं, त्याच्यानंतर किती कॉटनचे बॅजेस किंवा बेंडेज शिल्लक आहेत. ठीक आहे, हे काउंट करावं लागतं. मग हे बारीकशी त्याच्याकडून चूक झालेली आहे, तर तुम्हाला मग रिइन्फोर्समेंट मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक त्याला द्यायचा आहे. अरे काम कर, शेवटचं स्टिच घेतो ना, एकदा मोजून बघ किती बँडेज कॉटनचे किंवा कॉटनचे मॉब, तुमचे ज्याला मॉब असं म्हणतात, तर ते किती आधी किती होते. तुझं वाटलं तर तुला नसेल माहिती, तू सिस्टरना विचार. मग सिस्टरांना रुटीन माहिती असतं, एसओपी असते, त्यांनी खूप साऱ्या सर्जरी परफॉर्म केले, असिस्ट केलेले असतात. ते सांगतात सर आपण 12 घेतले होते, पण आता परत मोजूया. तर मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एक 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 मोजायला सांगायचे. आणि मग सगळ्यात शेवटी त्याला सांगायचं, नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा ॲज अ स्टुडंट, जेव्हा जेव्हा तुमचा असं विद्यार्थी असेल, तेव्हा तेव्हा त्याला कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक द्यायचा, की तुम्ही त्या विद्यार्थ्याला जेव्हा जेव्हा परफॉर्म करणार, म्हणजे ऍज अ तो विद्यार्थी जेव्हा जेव्हा ऍज अ सर्जन म्हणून परफॉर्म करेल, तेव्हा मॉब्स नेहमी शेवटी आणि हे मोजताना घाई करायची नाही. का एकदा तुम्ही सुचरिंग केलं आणि शेवटचं बँडेजिंग केलं, पेंटिंग करून बँडेजिंग केलं, परत ते ओपन करायला सेप्सिस झाल्यानंतर टॉक्सेमिया वगैरे होतो, तर मग ते सगळं करायला फार अवघड होतं. त्याच्यामुळं हा जो कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक आहे, हा खूप जास्त महत्वाचा आहे. त्यानंतर एज्युकेशनल इम्प्लांट रिइन्फोर्समेंट स्ट्रेंथन्स द डिझायर्ड लर्निंग बिहेवियर व्हेन इट्स इमिडिएट अँड स्पेसिफिक अँड सिन्सिअर. जर विद्यार्थी सिन्सिअर असेल आणि तुमचा सल्ला चांगला असेल, तर त्याला नेहमीसाठी त्या गोष्टी लक्षात राहतात आणि ते आयुष्यभर ते फॉलो करतो. आपण ह्या केसमध्ये टू काउंट द मॉब्स or the cotton bandage in the pre and post surgical procedures in the शल्यतंत्र, शालक्यतंत्र and gynec or स्त्रीरोग and प्रसूतीतंत्र स्टुडंट्स, असं उदाहरण ते लिहू शकतो. आता बघा दुसरं आहे, जसं आपण क्वेश्चनिंगचं स्किल होतं, तसं आता स्किल ऑफ मॅनेजमेंट ऑफ क्लासरूम आहे. त्यामध्ये बघा डायमेन्शन्स काय, तर फिजिकल एन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे, प्रसन्न वातावरण पाहिजे, इमोशनल क्लायमेट सुद्धा चांगलं पाहिजे, खेळीमेळीचं वातावरण पाहिजे. नाही तर काय होतं, सर फार रागीट आहेत, सर फार तापट आहेत, त्यामुळे विद्यार्थी आधीच घाबरलेले असतात.
असं बसर असायला नको. टाइम मॅनेजमेंट मध्ये प्रॉपर 40 मिनिट्स 50 मिनिट्स लेक्चर असायला पाहिजे. त्यामध्ये 20 मिनिट्स क्वेश्चन आन्सर सेशन असायला पाहिजे. 10 मिनिट्स कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक असायला पाहिजे. 10 मिनिट्स अटेंडन्स मध्ये अटेंडन्स तुम्ही जेव्हा घेता तेव्हा त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे तुमचं बारीक लक्ष असायला पाहिजे. त्यानंतर डिसिप्लिन मेंटेनन्स. डिसिप्लिन अगदी महत्वाची आहे क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये. जर तुम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवताय आणि काही मोजके 3-4 विद्यार्थी वर्गाची शिस्तभंग करतायत, काहीतरी उनाडक्या करतायत, कागदाचे बोडे घेऊन एकमेकाला मारतायत, एकमेकाला डिवचतायत, तर हे सगळं नको. म्हणून क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये डिसिप्लिन नेहमी असायला पाहिजे. पॉझिटिव्ह क्लासरूम क्लायमेट एन्हान्सेस. असं जर छान क्लासरूम असेल तर छान असं विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळतं. विद्यार्थी आपले ऐकतात सुद्धा. त्याला आपण एंगेजमेंट म्हणतो. रिटेन्शन म्हणजे फ्रॉम फर्स्ट मिनिट टू लास्ट मिनिट ऑफ दॅट लेक्चर ते आपल्याला छान असं कोऑपरेट करतात. त्यानंतर अंडरस्टँडिंग द लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक. निल्सन प्लेसेस अंडरस्टँडिंग लर्नर्स ॲज द फाउंडेशन ऑफ इलस्ट्रेटिव्ह डिसिजन इन ऑल द इन्स्ट्रक्शनल डिसिजन. विद्यार्थ्यांमध्ये काय गुण असतात हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामध्ये बघा ॲडोलेसंट लर्निंग आर द कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस. त्याचं काय आहे? अकॅडमिक कॅरेक्टरिस्टिक काय? डेव्हलपिंग स्टडी स्किल्स, डिपेंडन्स ऑन द स्ट्रक्चर, नीड गायडन्स ऑफ स्कॅफोल्डिंग. त्यानंतर कॉग्निटिव्ह कॅरेक्टरिस्टिक मध्ये ट्रान्झिशन फ्रॉम कॉन्क्रीट टू ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ मिसकन्सेप्शन. कदाचित बरेचसे त्याच्यामध्ये गैरसमज सुद्धा असतात. आपण नंतर ते बरे करतो किंवा दूर करतो. नंतर लिमिटेड मेटाकॉग्निटिव्ह अवेअरनेस आपल्याला बघायला मिळतं. इमोशनल कॅरेक्टरिस्टिक मध्ये आयडेंटिटी फॉर्मेशन. अडोलेसंट स्टेजमध्ये आहे ते स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायचं. सेल्फ रिअलायझेशनच्या स्टेजमध्ये ते असतात. इमोशनल इन्स्टेबिलिटी अशा अडोलेसंट स्टेटमध्ये बघायला मिळते. सेन्सिटिव्हिटी टू इव्हॅल्युएशन. माझा रिझल्ट काय लागेल, मला ग्रेड कोणती मिळणार, याच्यासाठी ते फार टेन्शनमध्ये असतात. सोशल कॅरेक्टरिस्टिक काय? स्ट्रॉंग पिअर इन्फ्लुएन्स. असे विद्यार्थी म्हणजे अडोलेसंट स्टेट असलेले विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींनी फार प्रभावित असतात. नंतर डिझायर फॉर एक्सेप्टन्स. त्यांना ऍक्सेप्टन्सची फार भूक असते. रिजेक्शन अजिबात आवडत नाही. एखाद्या खेळामध्ये त्यांनी नेहमी जिंकावं असं वाटतं. हार ते बर्दाश्त करत नाहीत किंवा हार त्यांना ऍक्सेप्ट होत नाही. त्यानंतर पेडागॉगिकल इम्प्लिकेशन, स्ट्रक्चर टीचिंग, ऍक्टिव्ह लर्निंग, पॉझिटिव्ह इन्फोर्समेंट, ह्या गोष्टींनी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या अडोलेसंटला शिकवू शकता. इमोशनल सपोर्ट सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. आता हे झालं अडोलेसंट मध्ये म्हणजे टीन स्टेज. 11वी 12वी 6वी 7वी 8वी 9वी पासून 8वी पासून सुरू होतं. 8 आणि 7 14 म्हणजे 14 ते 16 टू 18 पर्यंत. अडल्ट मध्ये बघा त्यांचे अकॅडमिक कॅरेक्टरिस्टिक काय? गोल ओरिएंटेड आहे. ऑलरेडी बरेचसे ग्रॅज्युएट्स असतात तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक गोल रिलेटेड सेल्फ डायरेक्टेड त्यांना तुम्हाला अडल्टला ठेवावं लागतं. एक्सपेक्ट रिलेव्हन्स अँड अप्लिकेशन ऑफ नॉलेज हे अडल्टला फार महत्वाचं वाटतं. मी एचबी साहलीज मेथडने करायला शिकलो. याच्यापेक्षा मला एचबीच्या पेशंटला काय औषध देता येतील किंवा मला एचबीच्या पेशंटला व्हेरिएशन होतात तर ते कसे थांबवायचे है ना, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघता येतात. किंवा असे कुठले फ्रुट्स आहेत जे आपण त्यांना त्या पेशंटला देऊ शकतो, अशी एक थिंकिंग त्यांच्यामध्ये चालू असते. त्यामुळे मध्ये काय ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज जास्त त्यांच्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर हे कॉग्निटिव्ह कॅरेक्टरिस्टिक रिच प्रायर एक्सपिरियन्स. अडल्ट लोक थोडं आधी त्यांना माहिती असतं. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह थिंकिंग त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं. त्यांना असं महत्वाचं असतं. प्रिफरन्स ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग. नेहमी लक्षात ठेवा प्रॉब्लेम सॉल्विंग हे नेहमी अडल्ट लर्नरच करतात किंवा अडल्ट लर्नरसाठी जास्त महत्वाची असते. अडोलेसंट किंवा चिल्ड्रन म्हणजे पेडागॉगी मध्ये एवढी महत्वाची नसते. इमोशनल कॅरेक्टरिस्टिक हाय सेल्फ इस्टीम.
अत्यंत स्वाभिमानी प्रकारचे लोक असतात. लो टॉलरन्स फॉर द इनकॉम्पिटन्सीज. इनकॉम्पिटन्सी गोष्टी म्हणजे बारीक जरी चुका झाली तर ते सहन करत नाही. नंतर टीचर रिस्पेक्ट अँड ऑटोनॉमी. त्यांना स्वातंत्र्य पाहिजे असतं आणि त्यांना म्हणजे अडल्ट लर्नरला रिस्पेक्ट सुद्धा पाहिजे असतं. सोशल कॅरेक्टरिस्टिक मध्ये कोलॅबोरेशन महत्वाचं आहे. व्हॅल्यू पिअर लर्निंग. ग्रुप स्टडी जेव्हा करतात हे विद्यार्थी एका दुसऱ्यासोबत तर ते एकामेकाचे चांगल्या गोष्टी एक्सेप्ट करतात आणि त्यानुसार पुढे जातात. एक्सपेक्ट म्युच्युअल रिस्पेक्ट. Adult learner reject rote learning and demand meaningful instruction. त्यानंतर इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमॉंग द लर्नर्स. लर्नर डिफर इन इंटेलिजन्स. काही विद्यार्थी चांगले हुशार असतात तर काही विद्यार्थी कमी बुद्धिमत्तेचे असतात. प्रायर नॉलेज काही विद्यार्थ्यांना असतं काही नसतं. मोटिवेशन प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. लर्निंग पेस गती प्रत्येकाची वेगळी असू शकते. कल्चरल बॅकग्राऊंड, इमोशनल मॅच्युरिटी सुद्धा वेगळी आपल्याला बघायला मिळते. एज्युकेशनल इम्प्लिकेशन मध्ये मल्टीफोल्ड मल्टी मेथड टीचिंग गरजेची आहे प्रत्येकासाठी वेगळी. त्यानंतर मल्टी सेंटर्ड इन्स्ट्रक्शन, फ्लेक्झिबल पेसिंग. प्रत्येकासाठी थोडंसं कमी थोडंसं जास्त असं फ्लेक्झिबल टाइम पेसिंग असते. म्हणजे समजा मला आता उदाहरणार्थ मला शुक्र धातू शिकवायचं आहे, मला मज्जा धातू शिकवायचं आहे, मला रस धातू शिकवायचं तर रस धातू मी खूप जास्त वेळ शिकवणार, 12-13 लेक्चर शिकवणार. शुक्र धातू मी 3-4च लेक्चर शिकवणार, मज्जा धातू मी 4च लेक्चर शिकवणार. तर पहिला धातू असल्याकडून त्याची बेसिक सगळ्या गोष्टी ढाचा समजून घेण्यासाठी ही जी पेसिंग असते टीचिंग मधली ही कमी अधिक करायची असते. इन्क्लुझिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये नेल्सन स्ट्रॉंगली ॲडव्होकेट्स मल्टीमोडल टीचिंग टू अकोमोडेट डायव्हर्सिटी. आता बघा इंटिग्रेशन मध्ये लर्निंग मेथड्स अँड स्किल आपण चार्ट बघतोय. अडोलेशन जे आहेत ते गायडेड डिस्कशन्स त्यांना गरजेचे असतात. डेमॉन्स्ट्रेशन त्यांना फार महत्वाचे असतात. इसेन्शियल स्किल काय रिइन्फोर्समेंट मॅनेजमेंट. अडल्ट मध्ये पीबीएल, अडल्ट आले की पीबीएल नेहमीच लक्षात ठेवायचं. डिस्कशन यांना पण आवडतं. फॅसिलिटेशन आणि क्वेश्चनिंग हे स्किल्स आपल्यात असायला पाहिजे. मिक्स ग्रुपमध्ये ब्लेंडेड मेथड्स आहेत, एक्सप्लेनेशन अँड फ्लेक्झिबिलिटी. इफेक्टिव्ह टीचिंग इमर्जेस फ्रॉम द अलाइनमेंट नॉट आयसोलेशन. हा एक सेंटेन्स आहे, तुम्हाला असर्सन रिझनिंगच्या एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. असर्सन आणि रिझनिंग असे जे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये हा नेहमी सेंटेन्स लगवायचं लक्षात ठेवायचं. इफेक्टिव्ह टीचिंग इमर्जेस फ्रॉम अलाइनमेंट नॉट आयसोलेशन. नेक्स्ट एनटीटी एक्झाम रेडी. कोर स्टेटमेंट्स काय. टीचिंग बिगिन्स विथ द लर्नर अंडरस्टँडिंग. टीचिंग स्किल ऑपरेशनलाइज टीचिंग मेथड्स. त्यानंतरचं सेंटेन्स आहे अडोलेसन नीड स्ट्रक्चर अडल्ट अँड रिलेव्हन्स. त्यानंतर इंडिव्हिज्युअल डिफरन्स डिमांड मल्टीमोडल टीचिंग. रिइन्फोर्समेंट स्ट्रेंथन्स लर्निंग बिहेवियर. नो सिंगल मेथड फिट्स फॉर ऑल. हे नेहमी लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे कन्क्लुडिंग सिंथेसिस. Teaching is the art of designing learning experiences that align instructional method, skills with learners, cognitive, emotional and social characteristics. तर हे सेंटेन्स तुम्हाला येऊ शकतं. द सेंटेन्स इज करेक्ट, इज नॉट करेक्ट, अशा पद्धतीने एमसीक्यू विचारू शकतो. आता फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग कुठले कुठले आहेत हा एक नवीन सब टॉपिक आहे, तो आपण घेतोय. त्याच्यामध्ये टीचिंग बद्दल थोडंसं त्यांनी सांगितलं. इट इज नॉट अ आयसोलेटेड क्लासरूम आहे बट अ सिस्टमिक मल्टीव्हेरिएबल एज्युकेशनल प्रोसेस. फक्त एका क्लासरूम पुरता मर्यादित नसते तर एक सिस्टमॅटिक पद्धतीने ते तयार झालेली असते. शेवटचे 10 मिनिटं राहिलं. त्यानंतर एज्युकेशनल सायकोलॉजी क्लिअरली establishes that teaching effectiveness depends on the interaction among multiple dominants, not merely on a teacher's knowledge. फक्त टीचरला नॉलेज कसं आहे याच्यापेक्षा कशा पद्धतीने तो विद्यार्थ्यांना नॉलेज देतोय, कुठल्या मेथडने देतोय, तो व्हिडिओ दाखवून देतोय, तो पीपीटी दाखवून देतोय की तो क्वेश्चन आन्सर मधून विद्यार्थ्यांना नॉलेज देतो. त्यानंतर टीचिंग इफेक्टिव्हनेस इज इंटरॅक्शन ह्युमन मटेरियल environmental and institutional variables. Modern pedagogy rejects the idea that good teachers automatically produce good learning.
शिक्षक चांगले असलं असं नाही, शिक्षक चांगले तर असावेच, विद्यार्थी पण चांगले असावे, त्यांना चांगलं क्लासरूमचं वातावरण असावं, त्यांना ज्या टूल्स असतात एज्युकेशनल टूल्स त्याचं वापर करता येणं चांगलं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पहिलं आहे, एक पहिला फॅक्टर आहे टीचर सब्जेक्ट मॅटर्स नॉलेज. Depth, breadth, and the organization of the content knowledge is more important. Ability to prove core concept, principle, and relationship. आता एज्युकेशन, मी तुम्हाला एज्युकेशनल थिअरी शिकवतोय किंवा एज्युकेशनच्या बेसिक बेसिक गोष्टी शिकवतोय आपण आता फक्त टीचिंग अँड ट्रेनिंग. आता मला जर ह्या गोष्टी व्यवस्थित समजल्या नसतील तर मी एनटीटीच्या विद्यार्थ्यांना कसं काय समजून सांगणार आहे. सेम, जर मला एचबीचं प्रॅक्टिकलच करता येत नसेल परफॉर्म, तर मग मी विद्यार्थ्यांना कसं समजावून सांगणार आहे क्रियाशरीरच्या. याचाच अर्थ काय होतं की जो टीचर असतो त्याला त्या सब्जेक्टचं कोर नॉलेज परफेक्ट लेवलला माहिती पाहिजे. त्यानंतर एज्युकेशनल सिग्निफिकन्स, इनेबल meaningful explanation, prevents factual distortion, helps learners build conceptual framework. ठीक आहे. त्याच्यानंतर टीचर विथ फ्रेगमेंटेड नॉलेज प्रमोट्स रोट लर्निंग, व्हाईल टीचर्स विथ स्ट्रक्चर्ड नॉलेज प्रमोट डीप लर्निंग. दोन गोष्टी बघा, रट्टा मार पॅटर्न आणि समजून उमजून करणाऱ्या गोष्टी, ह्या दोन ज्या आहेत ह्या त्या पद्धतीने त्या सरांच्या कसं शिकवतात किंवा मॅडमच्या कसं शिकवतात याच्यावर अवलंबून असतात. तर पेडागॉगिकल नॉलेज मध्ये टीचिंग मेथड्स, लर्निंग थिओरीज, असेसमेंट स्ट्रॅटेजीज आणि क्लासरूम मॅनेजमेंट एवढ्या गोष्टी इन्क्लूड होतात पेडागॉगिकल नॉलेज मध्ये. व्हाय इट मॅटर्स, सब्जेक्ट नॉलेज अलोन इज इनसफिशियंट. Pedagogical skills convert knowledge into learning form. Knowledge of subject is not knowing how to teach it. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या शिक्षकाला त्या गोष्टीचं ज्ञान असणं याचा अर्थ असं नाही की तो ती गोष्ट चांगली शिकवू शकतो. फॉर एक्झाम्पल, काही काही IIT चे प्रोफेसर आहेत, त्याने एखादा चांगला सब्जेक्ट समजतो पण ते एक्सप्लेन छान नाही करू शकत विद्यार्थ्यांना. मग जर तुम्ही H.C. वर्मा सर बघितले तर H.C. वर्मा सर किती पण कठीण, त्यातलं कठीण फिजिक्सचा सिद्धांत जो आहे तो चांगल्या पद्धतीने त्या विषयातल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. ठीक आहे. तर हे नेहमीच लक्षात ठेवा, नोईंग ऑफ अ सब्जेक्ट इज नॉट कंपल्सरी दॅट नोईंग हाऊ टू टीच इट. देन teachers beliefs and teaching philosophy. Belief dimension, belief about learners, fixed versus improvable ability. त्यानंतर बिलिंग अबाउट टीचिंग, ऑथॉरिटिव्ह अँड वर्सेस फॅसिलिटी, आज्ञा देणे आणि शिकवण्यात मदत करणे. त्यानंतर बिलीफ अबाउट लर्निंग, मेमोरायझेशन अँड अंडरस्टँडिंग. टीचर्स बिलिव्हिंग इंटेलिजन्स इज मॉडिफाईड यूज ऑफ मोर सपोर्टिव्ह अँड इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी. टीचर्सचं काय एक्सपेक्टेशन असतं त्याला पिग्लॅमिलन इफेक्ट असं म्हणतात. हा एक MCQ तुम्हाला नेहमी विचारू शकतात, व्हॉट इज अ पिग्लॅमिलन इफेक्ट. हाय एक्सपेक्टेशन, हायर अचिव्हमेंट, लो एक्सपेक्टेशन, रिड्यूस एफर्ट्स अँड मोटिवेशन. तर हा एक टीचर्स एक्सपेक्टेशनचा जो काही आहे याला आपण म्हणतात पिग्लॅमिन इफेक्ट. तर पिग्मॅलिन मिलन इफेक्ट कुणा संदर्भात आलेला आहे तर टीचर्सच्या एक्सपेक्टेशन संदर्भात आलेला आहे. नेक्स्ट, टीचर एक्सपेक्टेशन सबटली शेप क्वेश्चनिंग बिहेवियर, फीडबॅक क्वालिटी. त्यानंतर आहे अटेन्शन डिस्ट्रीब्युशन. टीचिंग स्किल अँड प्रोफेशनल कॉम्पिटन्सी कुठल्या कुठल्या आहेत. स्किल ऑफ इंट्रोडक्शन, कशा पद्धतीने तुम्ही इंट्रोड्यूस करता, कशा पद्धतीने एक्सप्लेन करता, कशा पद्धतीने प्रश्न विचारता, कशा पद्धतीने रिइन्फोर्समेंट तुम्ही अप्लाय करता आणि क्लासरूम कसं छान मॅनेज करता, हे सगळ्या गोष्टी टीचिंग स्किलच्या अंदर आतापर्यंत आपण बघत आलोय आणि प्रोफेशनल कॉम्पिटन्सीच्या याच्यामध्ये आपण बघितलेत. इफेक्टिव्ह टीचिंग इज डेलिव्हरी ऍप्लिकेशन ऑफ मायक्रो स्किल्स, नॉट इंट्युशन्स.
सिक्स पॉइंट आहे मोटिवेशन, कमिटमेंट अँड एन्थुझियाझम. एन्थुझियाझम इन्क्रीजेस द अटेन्शन. उत्साह त्या विद्यार्थ्यांच्याकडून अटेन्शन मिळवण्यासाठी गरजेचा असतो. त्यानंतर पॅशन एनहान्सेस इमोशनल एंगेजमेंट. Commitment sustains of efforts. Nielsen emphasizes that the teacher enthusiasm is among the strongest predictor of student engagement. जेवढा उत्साह त्या शिक्षकामध्ये असतो त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची एंगेजमेंट आपल्याला बघायला मिळते. इमोशनल इंटेलिजन्स फॉर द टीचर इन्क्लूड्स द एम्पथी, इमोशनल रेग्युलेशन, फेअरनेस म्हणजे सगळ्यांसाठी सारखं वागायचं, अनबायसनेस, सेन्सिटिव्हिटी टू डायव्हर्सिटी. प्रत्येक टीचरनी वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या टीचिंग मेथड्सचे अप्लिकेशन त्याच्या टीचिंग मध्ये करायला हवं. त्यानंतर इमोशनली इंटेलिजंट टीचर क्रिएट अ सायकोलॉजिकली सेफ क्लासरूम, अ प्रिक्विस्टिव्ह फॉर इन्क्वायरी अँड डिस्कशन. टीचर्सनी नेहमी इन्क्वायरीसाठी आणि डिस्कशनसाठी रेडी असायला पाहिजे. नेक्स्ट, प्रोफेशनल इथिक्स अँड रोल मॉडेलिंग. टीचर्स इन्फ्लुएन्स व्हॅल्यूज. जे काही शिक्षक शिकवतात तसे विद्यार्थी घडत असतात. ॲटिट्यूड सुद्धा चांगला तयार होतो. अकॅडमिक इंटिग्रिटी, सोशल बिहेवियर, ह्या सगळ्या गोष्टी प्रोफेशनल इथिक्स अँड रोल मॉडेलिंगच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. स्टुडंट लर्न इम्प्लिसिटी फ्रॉम टीचर्स कंडक्ट. टीचर कसे वागतात त्याच्यापासून ते शिकतात. 2 मिनिटं राहिल्यात. लर्नर रिलेटेड फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग हा मुद्दा आपण याच्यानंतर घेणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. बहुतेक उद्या घेऊ किंवा याच्या प्री रेकॉर्डेड सेशन मी तुम्हाला देईन. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे. लवकरच भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.